डॉक्टरच्या काउंटरवरची मुलगी त्या म्हातारीला म्हटली, 200 रुपये फी दे मावशी. आजी. म्हातारी म्हटली, 200? अजून तपासायचं आहे का बा? अजून हा बघितलं नाही काय नाही तोपर्यंत 200? ती मुलगी म्हटली, आजी ही डॉक्टरची फी आहे, औषधाचे पैसे वगैरे नंतर घेणार, ही डॉक्टरांची फी आहे. म्हातारीनं पिशवीत तपासलं तर 150 रुपये होते. म्हातारी परत चालली. डॉक्टरनं त्याच्या CCTV कॅमेऱ्यात बघत होता. म्हातारी परत चाललेली बघितलं. त्यानं म्हातारीला बोलवून घेतली. म्हटलं, आजी ये इकडं, काय तुझं दुखतंय? तिनं सांगितलं, मला दम्याचा त्रास आहे. पण म्हटली, माझ्याकडे पैसे नाहीत, फक्त 150 आहेत. बरं ठीक आहे म्हटला. तिनं आपल्या पोरीची कहाणी सांगितली की माझी मुलगी एक मुलगी आहे, विधवा आहे, 3 मीच राहतो आहे, आम्हाला कोण नाही वगैरे. तिनं आपली कथा सांगितली. ते ऐकून डॉक्टरला पण जरा माया आली, दया आली. त्यानं डॉक्टरनं काय केलं, तिनं ज्या आपल्या मेडिकल स्टोअरमधनं डॉक्टर त्या आपल्या शिपायाला सांगून सगळी औषधं, 1 महिन्याची औषधं त्या म्हातारीला दिली. म्हातारी एक शब्द बोलून गेली की, बाबा तुला माझ्यासुद्धा आयुष्यातल्या सगळ्या खुशी, समाधान तुला मिळेल, सुख समाधान सगळं तुला मिळेल. डॉक्टरचं मन भरल्यासारखं झालं. डॉक्टरच्या मनात विचार चालू झाला, माझी पत्नी 1 महिना झाला मला भांडून गेली आणि तलाक मागते, सोडचिठ्ठी मागते. आता माझ्यापेक्षा नशीबवान ही म्हातारीच म्हणायला लागली. विचाराच्या तंद्रीतच डॉक्टर घरी गेले. बघतायत तर काय, बायको घरात आलेली आणि भांडण मिटलं असं सांगत तलाक बिलाक सगळं सोडून बायको खुशीनं घरात आलेली बघून डॉक्टरला समाधान झालं. त्यानं एकच जाणलं, सुख समाधान पैशानं नाही, सुख समाधान हे मनाच्या शांतीनं मिळतं. आणि त्यापासून डॉक्टरनी आपली फी 200च्या ऐवजी 50 केली आणि 50 रुपये घेऊनच लोकांना तो तपासू लागला.